नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये DMER या पदभरतीसाठी महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच बघणार आहोत, जो की सर्वच पदांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजेच अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, DMER चा मुख्य उद्देश कोणता? तर लक्षात घ्या, वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे नियोजन हा DMER चा मुख्य उद्देश आहे. प्रश्न 2 बघा, DMER संचालनालय अंतर्गत एकूण किती शासकीय महाविद्यालये आहेत? प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्या अंतर्गत एकूण 52 महाविद्यालये आहेत. लक्षात घ्या, एकूण 52 महाविद्यालये आहेत. मित्रांनो बघा, तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला. म्हणजे बघा, या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. प्रश्न 3 बघा, मोका कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मोका कायदा हा कशा विरुद्ध वापरला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 4 बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे? बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर हा अंदाजे किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 82%. ऑप्शन क्रमांक 1 82% इतका. प्रश्न 5 बघा, भारतामध्ये सर्वप्रथम घटनात्मक आणीबाणी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली? प्रश्न हा IMP आहे मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न हा सुद्धा IMP आहे. भारतामध्ये सर्वप्रथम घटनात्मक आणीबाणी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंजाब. पंजाब या राज्यामध्ये लागू झाली. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया. 1951 मध्ये, लक्षात घ्या, 1951 मध्ये पंजाब राज्यात पहिल्यांदाच घटनात्मक आणीबाणी लागू करण्यात आली होती. राज्यपालांच्या शिफारशीवरून कलम 356, हे महत्त्वाचं मित्रांनो, कलम 356 अंतर्गत कोणत्याही राज्यात आणीबाणी लागू करण्याची तरतूद आहे? हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी कलम 356, लक्षात घ्या, कलम 356 नुसार कोणत्याही राज्यात आणीबाणी लागू करण्याची तरतूद आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा, DMER अंतर्गत कोणते संस्थान येते? तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय. प्रश्न 7 बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? तर या 1997 ला झाली. प्रश्न 8 बघा, नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 9 बघा, धर्मांतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महत्वाचं आहे, लक्षात घ्या. धर्मांतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बघा, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 10 बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? तलावांची संख्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर असणार आहे भंडारा. भंडारा जिल्ह्यामध्ये तलावांची सर्वाधिक संख्या आहे, ज्याला तलावांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न 11 बघा, वडाच्या पारंब्या या झाडाच्या कोणत्या अवयव आहे? तर मूळ. लक्षात घ्या, मूळ हे आहे. प्रश्न 12 बघा, कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते? कार्बन आणि त्याचे शुद्ध रूप खालीलपैकी कोणते आहे? तर हिरा हे सर्वात शुद्ध रूप आहे. प्रश्न 13 बघा, इंदिरा गांधी कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. कुठे आहे? तर राजस्थान या ठिकाणी.
मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे. प्रश्न 14 बघा, खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही? लक्षात घ्या, लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही. तर नर्मदा ही नदी, नर्मदा ही नदी लातूर या जिल्ह्यामधून वाहत नाही. मग या ठिकाणी बघा, तेरणा, तावरजा आणि लेंडी ह्या तिन्ही नद्या लातूर या जिल्ह्यामधून वाहतात. प्रश्न 15 बघा, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. लोकायुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर याचे योग्य उत्तर आहे 1972. 1972 ला हे अस्तित्वात आले. प्रश्न 16 बघा, ललित बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही धावणे म्हणजेच धावपटू आहे. चिपको ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वृक्षतोड. कशाशी? तर वृक्षतोडाशी संबंधित आहे. प्रश्न 18 बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ आणि त्याचे सचिव, तर जिल्हा अधिकारी हे असतात. प्रश्न 19 बघा, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला होता? प्रश्न हा IMP आहे मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न हा IMP आहे. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला होता? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 विल्यम बेंटिंक. विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये झाला. प्रश्न 20 बघा, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर योग्य उत्तर आहे चार्ल्स डार्विन. प्रश्न 21 बघा, भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो. तर राजमहेंद्री या ठिकाणी बघा भारतातील तंबाखूचे संशोधन केंद्र आहे. प्रश्न 22 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहेत? प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 51A. कलम 51A मध्ये बघा नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे नमूद करण्यात आलेली आहेत. प्रश्न 23 बघा, श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा, श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर रणजित देसाई. रणजित देसाई यांचं हे ग्रंथ आहे. प्रश्न 24 बघा, 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वार्षिक बैठक कोठे झाली होती? कधी? बघा 1934 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वार्षिक बैठक कुठे झालेली होती? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी बैठक झाली होती. प्रश्न 25 बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे? बघा, दक्षिण आफ्रिकेकडून कोणता भाग घेतलेला आहे? तर संविधान दुरुस्ती. लक्षात ठेवा, संविधान दुरुस्ती हा भाग दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न उत्तरे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.